नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज मी बघा इथं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। एकदम सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप मी पुढचा भाग तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। इथे बघा कंबर आहे आपली 29चा आपण चौथा भाग करणार आहे। तर चौथा भाग येत आहे 7.25 प्लस 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन किती झालं 9.25 इंच। चेस्ट बघा इथं किती आहे, चेस्ट आहे आपली 32 इंच, त्याचा चौथा भाग करणार आहे। 8 चौक 32 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 9.5ची घडी होणार आहे आपली। याच्यामध्ये आपण पुढच्या साईडला पपसाठी आपण किती इंच वाढवणार आहे ते मी तुम्हाला घडी करताना दाखवते सविस्तर। इथे शोल्डर बघा, आता तुम्हाला तर समजा चेस्ट फक्त तुम्हाला माहिती आहे, याच्यावर तर इथं बघा तुम्हाला फक्त चेस्टच माहिती आहे आणि बाकीचं माप कशा पद्धतीने घ्यायचं। तर चेस्ट साईज तर 32 असेल तर आपण कंपल्सरी शोल्डर घेणार आहे 5.5 आणि 9.5च्या घडीला म्हणजे 32 चेस्ट साईज आहे तर याला गळा फिट 2.25चा कंपल्सरी 2.25 इंचाचाच गळा फिट घ्यायचा आहे। 32 चेस्टला बगल आपली कंपल्सरी 5.5च येणार आहे। मागील लांबी आहे 14.5, मागील गळा आहे 10 इंच आणि बगल 5.5 इंच। शोल्डर टू अपेक्स आहे 9.25 इंच आणि अपेक्स टू अपेक्स आहे 3.5 इंच। याच्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगते घडीनुसार, म्हणजे चेस्ट जे आहे त्याच्यानुसार शोल्डर टू अपेक्सचं माप किती घ्यायचं आणि अपेक्स टू अपेक्स घडीनुसार म्हणजे चेस्टनुसार किती येणार आहे ते मी सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला। चला तर लगेचच आपण ह्याची सविस्तर अशी कटिंग पाहूया। मागच्या व्हिडिओमध्ये पण मी ह्याची कटिंग व्यवस्थित अशी दाखवलेली आहे, अजून त्याच्यामध्ये मी सविस्तर अशी पुढच्या भागाची कटिंग दाखवणार आहे तुम्हाला। चला लगेचच हा आपला पीस आहे, अस्तर आपण 80 सेंटीमीटरच घेतलेला आहे। याच्यामध्ये पण आपण, कारण की आपल्याला पुढच्या साईडला पप पाहिजे असतो म्हणून आपण एक्स्ट्रा वाढवत असतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडा कपडा एक्स्ट्रा घेणे गरजेचं असतं। इथे बघा सर्वात आधी तर आपण घडी करून घेणार आहे। घडी करताना बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि खुली बाजू पुढच्या साईडला ठेवली आहे। इथे बघा आता आपली घडी आहे 9.5ची, 9.5 आणि आपण इथं पुढच्या साईडला पप घेण्यासाठी हे बघा इथून इथं 9.5ची घडी आहे आणि पपसाठी आपण 2.5 इंचाचं एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे। हे बघा इथे व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आणि व्यवस्थित अशा टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून आपला कपडा व्यवस्थित असा कटिंग केला जातो। इथे बघा पाठीची लांबी आपली म्हणजे मागील लांबी, इथे बघा मागील लांबी आपली आहे 14.5 इंच। व्यवस्थित अशी 14.5 इंच मागील लांबी टाकायची। हे बघा जो आपला मागील लांबीचा पॉइंट आलेला आहे तिथेच शोल्डरचं माप टाकणार आहे आपण। शोल्डर आहे आपली 5.5, तसंच थोड्या अंतराला एक 5.5चा पॉइंट घ्यायचा। बगल आपली आहे 5.5 इंच। शोल्डरचा आणि बगलचा काहीही संबंध नाही, शोल्डर वेगळी येते आणि बगल वेगळी येते। तुम्ही म्हणसाल 5.5 शोल्डर आहे म्हणून बगल पण आपण 5.5 घेतली, तर तसं येत नाही माप। बगलचं माप आपलं चेस्टनुसार येत असतं। हे बघा इथं 32चा चौथा भाग 8
आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायची. तसंच आपण कंबरचा चौथा भाग करणार आहे. कंबरचा चौथा भाग आहे 7.25 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन आपली 1.5 इंच. व्यवस्थित असं हे पॉइंट द्यायचे आणि 2 लाईन मारून घ्यायच्या. हे बघा. आता चेस्ट साईज आपली 32 आहे, म्हणून आपण इथं बगलला शेप 1.25 इंचाचा घेणार आहे. साडेपाचचं अर्ध करायचं. व्यवस्थित असं टेपनंच अर्ध करायचं आणि इथं एक पॉइंट घ्यायचा, म्हणजे आपल्याला बगलचा शेप द्यायला सोपं पडतं. हे बघा, असं व्यवस्थित असा गोल शेप आला पाहिजे. हे बघा, आता मागील लांबीची बगल आपली 5.5 इंचाची आहे, तशीच आपण पुढच्या लांबीला पण 5.5ची बगल घेणार आहे. इथे पुढे. आता हा आपला पाठीचा भाग आपण डाव्या साईडला टाकत असतो आणि पुढचा भाग आपण उजव्या साईडला टाकत असतो. कंपल्सरी हीच पद्धत वापरायची, जेणेकरून आपले कटिंग व्यवस्थित अशी येते. आता बघा, हाच मी शोल्डरचा पॉइंट इथं थोड्या अंतराला घेत आहे. आपली मागील लांबीची बगल आहे 5.5 इंच, तशीच पुढच्या लांबीला पण आपण बगल 5.5 इंचाची घेणार आहे. 32चा चौथा भाग 8 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. हे बघा, पुढच्या साईडला व्यवस्थित असा 1.5 इंचाचा शेप द्यायचा, म्हणून एक क्रॉस लाईन घ्यायची इथे, जेणेकरून आपला पुढच्या साईड पीसच्या बाजूला फुगा येत नाही. व्यवस्थित असं बाही बसली जाते. व्यवस्थित असं इथं अर्धा इंचाचा शेप घ्यायचा, इथून इथं. आता मागे आपला गळा फिट आहे 2.25 इंच. व्यवस्थित असं 2.25चे पॉइंट घ्यायचे. मागे गळा आपला आहे 10 इंचाचा. आपल्याला पंचकोनी गळा पाहिजे असेल तर आपण इथून अर्धा इंच पण वाढवू शकतो एक्स्ट्रा. 3 इंचाचं वाढवायचं असलं तर 3 इंच पण घेऊ शकतो. आता मी इथं 3 इंचाचं घेऊन क्रॉस लाईन घेत आहे. व्यवस्थित असा पंचकोनीचा शेप द्यायचा. आणि खालच्या साईडून गोल असा मी शेप देणार आहे पंचकोनीला. हा गोल असा शेप द्यायचा. गळा खूप सुंदर येतो हा. मागच्या व्हिडिओमध्ये मी हा करून दाखवलेला आहे, तोच मी ह्या पण ब्लाऊजसाठी गळा घेतलेला आहे. हा ब्लाऊज आपल्या वेगळ्या कस्टमरचा आहे. मागे गळा फिट 2.25 आहे, तर पुढे पण तसा सेम घ्यायचा. पुढे गळा आहे आपला 6.5 इंचाचा. प्रिन्स कटसाठी आपला 7, 7.5, 8 इंचापर्यंत गळा येऊ शकतो. कस्टमरच्या आवडीनुसार आपण त्यांना गळा कस्टमरच्या आवडीनुसार आपण त्यांचा पुढचा गळा घेऊ शकतो. 6.5 पासून गळा लांबी घेतली जाते
7 इंच, 7.5, 8 इंचापर्यंत आपण गळा लांबी आपल्याला जेवढी हवी आहे पुढच्या साईडला पण तेवढी आपण घेऊ शकतो. आता बघा मागील लांबी आपली आहे ह्याची 14.5 इंच. 14.5 इंच पुढच्या लांबीत आपण 1 इंच प्लस करणार आहे. इथे बघा 14.5 प्लस 1 इंच 15.5 दोन्ही पॉईंट असे लाईन मारून घ्यायची. आता इथे बघू शकता तुम्ही आपलं ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 3.5 इंच. व्यवस्थित असं 3.5चा पॉईंट घेतला. इथे बघा ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 3.5 इंचाचं, तिथे मी पॉईंट घेतलेला आहे. आणि शोल्डर टू ॲपेक्स आहे 9.5 इंच. हे बघा इथे बघा आता इथे ॲपेक्स टू ॲपेक्स 3.5 घेतलेला आहे. तसाच आपण खालच्या कंबरच्या साईडला पण 3.5 व्यवस्थित असं घेणार आहे. व्यवस्थित असा शोल्डर टू ॲपेक्सचा पॉईंट आहे तिथेपर्यंत ही लाईन आपण जोडून घेणार आहे. इथे बघा कंबरचा चौथा भाग 29चा चौथा भाग 7.25 प्लस टक्ससाठी आपण जसं पाठीच्या भागाला घेतो तसंच सेम पुढच्या भागाला माप आपण कंबरचं टाकत असतो. 1.5 इंच शिलाई मार्जिन. व्यवस्थित असं हे पॉईंट जोडून घ्यायचे. व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायच्या 2. हे बघा इथे बघा आता जिथं आपला हा बगलचा शेप संपलेला असतो तिथे आपण हा प्रिन्स कटचा शेप देणार आहे. व्यवस्थित असा शेप द्यायचा जेणेकरून आपला ब्लाउजचा शेप ब्लाउज तयार झाल्यानंतर हा प्रिन्स कटचा शेप व्यवस्थित असा दिसतो. इथे बघा आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे प्रिन्स कटसाठी पफसाठी किती इंचाचं कोणत्या चेस्टला किती इंचाचं माप घेतलं त्यांना व्यवस्थित असा पुढच्या साईडला येणार आहे. हे माप मी परफेक्ट असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही माप टाका. व्यवस्थित असा ब्लाउज तुमचा पण चेस्टमध्ये बसणार आहे. इथे बघा 32 चेस्ट साईज आहे म्हणून मी इथे इथून इथं आपण अर्धा इंचाचा पॉईंट घेणार आहे आणि जिथे शोल्डर टू ॲपेक्सचा पॉईंट आलेला आहे तिथेपर्यंत जोडणार आहे. व्यवस्थित असं ह्या पॉईंटपासून आपण 2.5 इंच पुढे पफसाठी घेणार आहे. हे लाईन सरळ तशीच खाली जोडायची. व्यवस्थित असं शोल्डर टू ॲपेक्सच्या पॉईंटपर्यंत ही लाईन सरळ ओढून घ्यायची. हे बघा आता इथे बघा इथून थोड्या अंतरावर 0.5 इंचाने आपण एक पॉईंट घेणार आहे. व्यवस्थित असा शेप द्यायचा. हे बघा जे आपण इथं 2.5 इंचाचं वाढवलेलं आहे तेच आपण इथं मार्जिनच्या पुढे 2.5 इंच वाढवणार आहे. इथे बघा व्यवस्थित असा 2.5 इंचाचं पुढे माप वाढवायचं. आपल्याला हा भाग शिवण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. म्हणून आपण इथे शिलाई मार्जिनच्या पुढे अर्धा इंच कपडा वाढवणार आहे. इथे बघ आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेणार आहे.
हे बघा, इथे लक्ष द्या बघा, हा भाग आपण जोडताना अस्तर जोडून झाल्यानंतर हा कपडा जोडताना आपल्याला हा भाग जास्त होतो आणि इथला भाग आपल्याला कमी पडला जातो, कारण की इथलं माप आपण मोजणं गरजेचं असतं, ते आपण मोजायला विसरतो, म्हणून आपलं हे माप आपलं कमी पडतं आणि इथलं माप जास्तचं होतं. व्यवस्थित असं मोजायचं. इथे बघा किती येते, 5.25 इंच येते. तेच माप ह्या राऊंडनं आपण व्यवस्थित असं मोजायचं. इथे बघा 5.25ला एक पॉईंट द्यायचा. इथे जे आपल्या शिलाई मार्जिनच्या पुढे आपण 2.5 इंचाचं एक्स्ट्रा पपसाठी वाढवलेलं असतं माप, तिथे अर्धा इंच वरती एक पॉईंट घ्यायचा. व्यवस्थित असा एक पॉईंट घ्यायचा आणि हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. बघा इथले ह्या शेपनं आपण कटिंग करणार आहे. इथून हे कटिंग करणं खूप गरजेचं असतं इथलं अर्धा इंचानी, कारण की आपण हे इथलं पपसाठी आपण शिलाई घेतल्यानंतर हे माप आपलं खालच्या साईडला येत राहतं, म्हणून आपण हे अर्धा इंच वरती आपण कटिंग करायचं असतं. ही आपली शिलाई, ही लाईन आपली मागच्या लांबीनुसार 14.5ची आहे, प्लस 1 इंच ही लाईन आहे. इथे बघा, पूर्ण अशी मी लाईन वाढवलेली नाही. जी आपली 14.5ची लाईन आहे तिथूनच वरती अर्धा इंच घेतलेला आहे. व्यवस्थित असं माप, व्हिडिओ स्किप न करता माप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. ह्या पद्धतीने शिवा, एकदम परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज बसणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे चेस्टनुसार पपचं माप किती घ्यायचं, ते सविस्तर पद्धतीने तसंच टाका. व्यवस्थित असा चेस्टमध्ये ब्लाऊज बसणार आहे. प्रिन्स कटसाठी सर्वांच्या मागील लांबीनुसार 1 इंच पुढचं माप वाढवणे कंपल्सरी आहे. हा 1 इंचाचं माप नाही वाढवलं तर पुढच्या साईडला ब्लाऊज म्हणजे पोटामधून उचलला जातो, म्हणून आपण हे माप 1 इंचाचं घेणं गरजेचं असतं. व्यवस्थित असा परफेक्ट बसतो, म्हणून प्लस 1 इंच करायला विसरायचं नाही. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे त्याच्यावर मला कमेंट करून कळवा. बघा, व्यवस्थित अशी आपली सर्व मार्किंग झालेली आहे. बघू शकता. चला आपण लगेचच कटिंग करून घेऊया. मागच्या व्हिडिओमध्ये बघा, हे कटिंग करायला मी विसरली होती, म्हणजे तुम्हाला मी दाखवलेलं नव्हतं. हे आता सविस्तर असं बघा. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. हे बघा इथलं माप. हे आपलं बघा इथलं हे आपलं वेस्ट जाणार आहे. व्यवस्थित असं आपला ह्या भागाला पप पडणार आहे बघा. इथून हे असं जोडलं जातं इथे.
बघा इथला भाग मी बरोबर असाच व्यवस्थित असा ठेवलेला आहे. क्रॉस बिलकुलही ठेवायचा नाही, सरळवर हा भाग ठेवायचा. कारण आपण इथं पफसाठी आपण वाढवून माप घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा भाग क्रॉस ठेवणं गरजेचं नाही. व्यवस्थित असा सरळवर ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं. पूर्ण अशी आपली कटिंग झालेली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याची मी स्लीवची कटिंग दाखवलेली नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी स्लीवची कटिंग सविस्तर अशी दाखवलेली आहे. ह्याची पण बाही पफवालीच आहे, त्याच्यामुळं मी कटिंग ह्याची दाखवत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पफवाली बाहीची मी सविस्तर अशी कटिंग दाखवलेली आहे, स्टिचिंग पण दाखवलेली आहे. सविस्तर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जावा. पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. चला बाय बाय.